तर याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे नेते राम कदम देखील जोडले गेलेले आहेत। रामजी, आपलं स्वागत आहे साम टीव्ही मध्ये। आपण पाहतो रात्री 3 वाजता एक घटना घडली आहे मुंबईतील घाटकोपरमध्ये। गौसिया चाळ परिसरामध्ये दरड कोसळलेली आहे। 7 ते 8 जण या ठिकाणी अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। नाही, मला जे तुमच्या प्रतिनिधी सांगितलं की दरड कोसळली, मी पण माहिती घेतोय, मी पण व्यक्तिगत माहिती घेतोय की नेमकी काय आणि कुठे दरड कोसळली। पण आपण साधारणपणे आपण मुलुंड पासून जर आपण घाटकोपर्यंत जर पाहिलं, एका बाजूला संपूर्ण असा डोंगराळ भाग आहे आणि त्या चांदिवलीमध्ये देखील असल्फा विलेज वगैरे हा सगळा डोंगराळ भाग येतो। आणि या ठिकाणी डोंगरामध्ये दरड कोसळणं हे अनेकदा घडत असतं आणि संरक्षण भिंतीचा जो निधी आहे त्या निधीला मर्यादा आहे। त्याच्यामुळे अनेकदा लोकप्रतिनिधींना इच्छा असून देखील सर्व संरक्षण भिंती बांधता येत नाहीत। ती वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही। तरी देखील आणि हा एक भाग आहे की संरक्षण भिंतींची कमतरता आणि त्यासाठी असलेल्या निधीची कमतरता, आणि दुसरा भाग असा आहे की या संरक्षण भिंती बांधल्याच्या नंतर सुद्धा आपल्याकडे एक कॉमन अनधिकृत बांधकाम थांबवणारी व्यवस्था नाहीये। आपल्याकडे काय होतं की त्या डोंगरामध्ये जशी संरक्षण भिंत बांधून झाली, तर मी सगळ्यांना दोष देणार नाही, मुलुंड पासून हा घाटकोपर्यंतचा परिसर जो पवई वगैरे हा सगळा डोंगराळ भाग येतो। भांडूप मतदारसंघ आहे, त्याच्यात माझा मतदारसंघ आहे, माननीय सुनील राऊत साहेब यांचा मतदारसंघ आहे, मेहर कोटेचांचा मतदारसंघ आहे। तर तिथे डोंगरावर वरवर वरवर झोपड्या वाढत चालल्यात। मग कालांतरानं त्या झोपड्या अधिकृत होतात, मग तिथे पुन्हा संरक्षण भिंत बांधावी लागते। असं करत करत डोंगराच्या माथ्यापर्यंत या झोपड्या कदमजी संरक्षण, एक सेकंड कदमजी, संरक्षण भिंत आपण त्या ठिकाणी बांधू शकत नाहीये, मात्र त्या लोकांचं पुनर्वसन तर केलं जाऊ शकलं असतं ना। कदमजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? बोला, काय म्हणताय आपण? संरक्षण भिंत आपण त्या ठिकाणी बांधू शकत नाही, मात्र त्या लोकांचं आपण पुनर्वसन तरी करू शकतो ना। आतापर्यंत गेलं पाहिजे होतं असं मला वाटतं। नाही, आपण संरक्षण भिंती बांधतो त्या ठिकाणी, आपण माझा वेगळा अर्थ घेतला, पण जेवढ्या प्रमाणात बांधायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात बांधल्या जात नाहीत। आमदाराला किंवा खासदाराला संरक्षण भिंतीच्या निधीची मर्यादा आहे, हा एक भाग। दुसरा भाग की ती भिंत बांधल्याच्या नंतर मूलतः धोरणात्मक निर्णय असायला पाहिजे, तिथल्या संरक्षण भिंतीच्या अंतर अनधिकृत बांधकाम होऊ नयेत, पण दुर्दैवानं ते होताना आपल्याला दिसत नाही। हा दुसरा भाग। आणि तिसरा भाग जे अधिकृत आहेत त्याचं शासन स्तरावर त्यांना पुनर्वसन, या 3 गोष्टी जर आपण केल्या तर होणाऱ्या संभाव्य दुर्घटना आपल्याला टाळता येऊ शकते। बिलकुल, नक्कीच। आणि तुम्ही त्या संदर्भात याचा पाठपुरावा कराल आणि या लोकांची बाजू एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही मांडाल अशी साम टीव्हीला तुमच्याकडनं नक्कीच अपेक्षा आहे। कदमजी, बोला। नाही, आपण जर पाहिलं तर आदरणीय देवाभाऊंच्या राज्यामध्ये अनेक आपण मूलग्राग्र इन्फ्राच्या बाबतीमध्ये बदल केले, सर्वत्र इन्फ्राची कामं सुरू आहेत, हे आपल्याला मान्य करावं लागेल। तर त्याच्यामुळे धोरणात्मक अजूनही निर्णयांची आवश्यकता आहे। आणि मी एक 4 टर्मचा आमदार म्हणून मी स्वतः याचा पाठपुरावा करून, मला विश्वास आहे की महापालिकेत देखील आपलं सरकार आहे, महाराष्ट्रात देखील आपलं सरकार आहे, काही या धोरणात्मक मूलभूत गोष्टींची आवश्यकता आहे। नक्कीच, आणि लवकरात लवकर आता तुमच्याकडून काहीतरी पाऊल उचललं जाईल, पाठपुरावा केला जाईल अशीच अपेक्षा। धन्यवाद कदमजी, तुम्ही साम टीव्ही सोबत जोडला गेलात त्याबद्दल।